माझं नेहमीचं काम जेवण बनवायचं चाललं. इकडे कुकर लावलाय आणि काय नाही, इकडे मसालाचं रेडी ॲड करते मी. काय घालायचं संध्याकाळी जाताना. फायनली सकाळचे 6 वाजता पोचलो आम्ही एकविराईला. वाव, किती छान प्लेस आहे. फोटोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी. हे लोणावळ्यामध्येच आहे. आम्ही इथे हॉटेलमध्ये खाण्यासाठी थांबलेलो ॲक्च्युअलमध्ये आणि आम्हाला इथे हे स्पॉट भेटलं. तू मध्ये कशाला येतोय? माकड आहेत आणि माकडांच्या मागे लागला आणि इकडे फोटोशूट चालू आहे. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे, कारण आज काय काम नव्हतं आणि कुठे गेली नव्हती, म्हणून मी काय व्हिडिओ एवढा दिवस बनवला नाही. आणि आज मी जाणार आहे संध्याकाळी, तर मग बोललं की आपण एक व्हिडिओ काढूया. आणि आता काय नाही, सकाळी म्हणजे सकाळपासून तर व्हिडिओ घेतली नाही. आता वाजले काहीतरी 7 वाजले आहेत, म्हणजे 6:30-7 झाले असतील. तर मग मी बोललो की एक काम करूया, आपण व्हिडिओ घेऊया काय, कारण एवढ्या दिवस मी व्हिडिओज बनवलं नाही. तर मग काय नाही, आता मी आवरते पटापट. जर थोड्या टाईमने खाली गेली तर जाणार आहे, नाहीतर काय नाही, संध्याकाळी आम्ही 12:30 किंवा 12-12:30 आम्ही निघू इथून, म्हणजे एकविरेला जायला आणि सकाळी तिकडे पोहोचू. सो काय नाही, मी शॉर्ट म्हणजे व्हिडिओचे क्लिप्स घेत राहील जर व्हिडिओ बनवता नाही आली तर, कारण पूर्ण असं अंधार असेल. सो काय नाही, जिकडे उजेड असेल तिकडे व्हिडिओ कळेल. तर व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, लास्ट टू लास्ट जी खोपोलीची व्हिडिओ होती तिला पण खूप सारा म्हणजे व्ह्यूज आले, तर तसंच पुढच्या पण व्हिडिओजला असे व्ह्यूज येऊ द्या. आणि काय नाही, तर व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं नेहमीचं काम जेवण बनवायचं चाललं. इकडे कुकर लावलाय आणि काय नाही, इकडे मसालाचं रेडी माझं हे डेली रुटीन आहे. आणि मला आता जेवण बनवायचं आहे. ॲड करते मी काय घालायचं संध्याकाळी जाताना. इकडे मी जस्ट पूजा केली. मी नाही म्हणजे मी बसली आहे. मगाशीच मी सांगितलं होतं की मी जेवण बनवते. तर काय नाही, आता मी ते मसाला असं परतवायला ठेवला आहे आणि बसली आहे. आणि मला ना बोलायचं होतं की म्हणजे मी कुठल्या म्हणजे कशाच्या रिलेटेड व्हिडिओज करू, म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगाल तर मला समजेल, म्हणजे मी तशा व्हिडिओ करायचं ट्राय करेन. कारण संडे असेल तरच बाहेर जातो आणि गेलो तरच जातो, आणि ते इथे जाण्यामध्ये असं व्हिडिओ काढण्यात काय अर्थ नाही आहे. आणि माझा मोबाईल पण नाही एवढा हँग होतो त्या व्हिडिओने, मला समजतच नाही काय करायचं आहे. सो म्हणजे ठरवलेलं की न्यू फोन घ्यायचा किंवा कॅमेरा घ्यायचा, तर पण समजत नाही आहे की काय करू दोघांमध्ये. सो काय नाही, ते बसली आहे, टाईमपास चालला आहे. आणि काय नाही, बघू आता रात्री कसं अंधार आहे. म्हणजे लास्ट टाईम पण मी व्हिडिओ ट्राय केलेली, पण कसं अंधार होता आणि ना असं चांगल्या व्हिडिओ येत नव्हत्या, म्हणजे चांगल्या नाहीच आल्या क्लिप्स. सो मी त्याचं पण काही ब्लॉग टाकलं नाही. आणि आम्ही हर 6-6 महिन्यामध्ये जातच असतो म्हणजे एकविरेला. सो काय नाही, तर मग आता जाणार आणि व्हिडिओ काढते. व्हिडिओ नक्की बघत राहा. चपाती बनवत आहे. माझी चपाती गोल नाही आहे, पण तरी पण आहे जरा चांगली. Approximately 10 hours later. हाय, मी आता रेडी झाली आहे आणि आता वाजले आहेत 12 वाजलेत. आणि आता आम्ही निघणार आहे इथून. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो माहीत नाही, पण मी व्हिडिओ काढेल. आणि माझ्या डोळ्यावर झोप आली म्हणून मी अशी बोलते, बोलायला पण जमत नाही आहे. बघू, गाडीमध्ये बसल्यावर झोप आली तर नक्की झोपेल, नाहीतर मध्ये मध्ये व्हिडिओजचे क्लिप्स काढेल. सो काय नाही, आता आवरलं आहे, निघू आम्ही 5-10 मिनटामध्ये. आणि काय नाही, व्हिडिओ बघत राहा. The next day. आम्ही जस्ट इथे मंदिराच्या इथे खाली पायथ्याशी पोचलो आहे. आणि आता सकाळचे वाजले 4 नाही 3:30-4 वाजलेत आणि मंदिर पण ओपन झालं नाही आहे. सो आम्ही इकडे गाडीमध्येच थांबणार आहे आणि थोड्या वेळ रेस्ट करू आणि त्यानंतर वरती जाऊ. आता वाजले 4:30-5 वाजलेत. तर आम्ही आता वरती जायला निघत आहे. आणि वरती जायला 20-25 मिनटं तरी लागतात. आणि आता काही एवढं क्राऊड नाही आहे, सो फटाफट जाईल. आणि काय नाही, भेटू नंतर.
फायनली दर्शन झालं आणि आता आम्ही इकडून निघत आहेत. आता थोडं क्राऊड स्टार्ट झालं कारण संडे, सो संडेला सगळे लोक येतात आणि काय नाही, थोडा फोटोज वगैरे क्लिक करू आणि निघू. Five minutes later. भूक लागली, सो इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. आणि हे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे, खूप छान आहे. इकडे आम्ही खूप फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले. वाव, काय छान व्ह्यू आहे, शपथ. वाव, खूप मस्त व्ह्यू आहे आणि मी इथे फोटो काढतो. वाव, किती छान प्लेस आहे फोटोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी. हे लोणावळ्यामध्येच आहे. आम्ही इथे हॉटेलमध्ये खाण्यासाठी थांबलेलो ॲक्च्युअलमध्ये आणि आम्हाला इथे हे स्पॉट भेटलं. खूप भारी आहे, खूप भारी. ॲक्च्युअलमध्ये इथे फोटो खूप छान येतात. हे मंदाला माझ्या व्हिडिओमध्ये यायला काय 10 वेळा यायला लागतं आणि इथे ही सगळे लोक फोटोज काढतायत आणि मी पण फोटो काढते. इथे ना पाठीमागे माकड पण आलाय. काय काम नाही, इथे माकड आहेत आणि माकडांच्या मागे लागलाय. आणि इकडे फोटोशूट चालू आहे या लोकांचं आणि मी फिरत आहे ॲज युज्युअल. आम्ही रिटर्न इथून निघत आहे. आता वाजले आहेत 9 आणि हा व्ह्यू खूप 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 छान आहे. इथे माहिती आहे आवाज येणार नाही आहे कारण बॅकग्राऊंडमध्ये खूप हवाचा आवाज येतो आहे. इथे या लोकांचं अजून होत नाही आहे, फोटोज काढतात आणि हा एक मूर्ख तर त्या माकडांच्याच मागे लागला आहे, पागल चला. सो काय नाही, आता आम्ही इथून निघू आणि डायरेक्ट घरी भेटू. फटाफट जाणारे आणि झोप पण आली आहे, घरी जाऊन भेटू. चला बाय फ्रेंड. आता वाले आहे 1:15 आणि आताशी घरी आले आहे आणि माझा थोबडा बघू शकता तुम्ही किती हे झालंय. तर काय नाही, थोडा फ्रेश होते आणि मग त्यानंतर जेवते आणि मग नंतर भेटू. डुईंग चपाती. आत्ता मगाशी माझं चपात्या बनवायचं काम चाललंय आणि खाली चपात्या मी लाटून ठेवल्या आहेत. सो काय नाही, माझं इकडे काम चाललं. हाय फ्रेंड्स, तर आत्ता वाजले आहेत 5 आणि मी मगाशीच म्हणजे 4:30 पर्यंत उठली होती कारण खूप झोप आलेली, लेट पण झालेलं. लेट म्हणजे सकाळी यायला लेट नाही झाला पण तरी पण 11 वाजेपर्यंत. असं तर 9 वाजेपर्यंत रिटर्न येऊ शकत होते पण 11 वाजेपर्यंत आलो सोडत, थोडा टाईमपास करत. सो काय नाही, जर तुम्हाला खरंच एकविराईचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळच्या टाईमलाच जा कारण खूप स्मूथ दर्शन होतं. जर तुम्हाला सकाळी 5ची आरती पाहिजे नसेल तर ती पण भेटते. सो काय नाही, आता मी बघा बघित मग अशी दाखवल्याप्रमाणे मी चपाती करत होती. तर आता माझं चपाती आणि सगळं माझं काम झालं आहे. सो नंतर जर मी खाली गेली तरच मी व्हिडिओ काढेल, नाहीतर काय नाही. दॅट्स फॉर दिस व्हिडिओ. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझं तोंड तुम्ही बघू शकता कारण मला खूप 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 झोप पण आलेली आणि कंटाळा पण आलेला कारण माझी रात्री तर झोप झाली नाही कारण आम्ही इकडनं 12-12:30 आणि पुढे जाऊन पण आमची गाडी मध्येच बंद पडलेली. बंद म्हणजे त्यामध्ये CNG संपलेलं. सो आम्ही इकडेच टाईमपास करत होतो. त्यानंतर मग आम्ही 1-1:30 वाजता निघालो आणि तिकडे पोचलो काहीतरी 4 वाजता. असं तर इतर डेला आम्ही लवकर पोचत असतो, म्हणजे जेव्हा आपण जातो ना तेव्हा लवकर पोचतो पण या टायमिंगला थोडा लेट पोचलो आणि तिकडे गेल्यावर थोडा झोपलो गाडीमध्ये म्हणून लेट झालं. नाहीतर आम्ही 5ची आरती घेतली असती. सो काय नाही, व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.